चाय पे चर्चा करून नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक जिंकली। चाय पे चर्चा करून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही मनं जिंकली। आता हिवाळी अधिवेशनात विरोधकांची मनं जिंकण्यासाठी मोदींनी तोच हुकुमाचा पत्ता बाहेर काढलाय, चाय पे चर्चा। मोदींनी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना चहापानासाठी आपल्या 7 RCR निवासस्थानी बोलवले। 1.5 वर्षांनी मोदींना त्यांना चहाला बोलवावंसं वाटलं, कारण असहिष्णुतेचा मुद्दा उकरून विरोधक सरकारची कोंडी करू शकतात। जीएसटी विधेयक संमत करून घेण्याचं आव्हान सरकार पुढे आहे। 1 एप्रिल 2016 पासून जीएसटी लागू झाला नाही तर जीडीपी परिणाम होईल। शिवाय लोकसभेत 8 आणि राज्यसभेत 11 विधेयकं अडकली आहेत। राज्यसभेत बहुमत नसल्यानं काँग्रेसचं सहकार्य आवश्यक आहे। दरम्यान काँग्रेसच्या दबावामुळेच भाजपला नमतं घ्यावं लागलंय, अशी भूमिका राहुल गांधींनी मांडली आहे। हम जीएसटी को पास कराना चाहते हैं, हम कोऑपरेट करना चाहते हैं, मगर हमारे डिफरेंसेस भी हैं बीजेपी की पोजीशन से। तीन मेन डिफरेंसेस हैं और उसमें हम टैक्स पे कैप डालना चाहते हैं। हम ये चाहते हैं कि गरीब लोगों के ऊपर टैक्स ना लगे और हम उसके ऊपर एक छत सी लगाना चाहते हैं। तो ये फर्क है, मगर हम जीएसटी लाए हैं और हम पास कराना चाहते हैं। जीएसटी लागू करण्यास काँग्रेससह शिवसेनेसारख्या मित्रपक्षांचाही विरोध आहे। जीएसटी 18% अधिक नको, राज्यांना जीएसटी व्यतिरिक्त 1% अतिरिक्त कर लावण्याचा अधिकार द्यावा, जीएसटी मधील अडचणी दूर करण्यासाठी त्रयस्थ समिती असावी, यासाठी काँग्रेसचा विरोध आहे। तर जीएसटीचा हिस्सा केंद्राकडून राज्य सरकारला मिळणार आहे, तसाच हिस्सा महापालिकेला द्यावा, अशी शिवसेनेची मागणी आहे। ही मागणी पूर्ण झाली नाही तर शिवसेनेला विरोध राहील, असं शिवसेनेनं ठणकावलंय। मोदींनी दाखवलेल्या विकासाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीएसटी विधेयक संमत होणं गरजेचं आहे। त्यासाठी सोनियांसोबत चाय पे चर्चा केली जाते। आता ही चर्चा भाजप काँग्रेस संबंधात किती गोडी आणते ते पाहावं लागणार आहे। रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।